नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार, तर त्यामुळे इकडं आम्ही ग्राउंडवर आलोय पतंग उडवायला। कारण गावाकडे वगैरे जर बघितलं तर आपल्याकडे का नाही नागपंचमीला वगैरे पतंग उडवतात, पण संक्रांतीला इकडं पुणे वगैरे संक्रांतीला उडवतात। तसंच रंगपंचमी आपल्याकडे रंगपंचमीला करतात आणि इकडं धुलवडीला करतात। असं काय असेल ते असेल, पण आता लहान मुलं आहेत म्हणलं ते नाही का, हे खेळ वगैरे काय असेल ते करायला पाहिजे। आता लहान मुलांचं पतंग वगैरे उडवतात बघून आमचा शंभू आणि दिव्या पण म्हणते आम्हाला पतंग उडवायचं आहे। तर आलोय आम्ही ग्राउंडवरती, पण पतंग काय आमच्याकडून उडणं झालं नाही, कारण ते नाही का वारं कमी आहे जरा थोडं इकडं ग्राउंडवर, कोणाचीच नाही उडत। तिकडे मागं पण थांबले तिथं, पण काय ट्राय होई नाही। आमचं पतंग खाली पडतात, सगळ्याचे पतंग खाली पडतात। शंभू इकडे, शंभू इकडे उडले का पतंग? आहे का, नाराज झालाय शंभू आमचा। तर आता आम्ही भंडारा डोंगरावर जाणार आहे, पण पतंग सक्सेसफुली आपण वर लावणार म्हणजे लावणारच। तर चला आपण भंडारा डोंगरावर जाऊया, चला बघूच। तर अशा प्रकाराने आज पतंग वरती घालवली आहे त्यांनी। बघू शकता तुम्ही, दिसते का? दिसते। शंभू या साईडला हो, गाड्या येतात इकडे हो। गेलीये फायनली वरती। आता लय वेळ झालं वाट बघत होतो, म्हटलं हवा नाही, पण हाय आता मस्त पैकी छान। मागो हो, देऊ मागे हो। छान। भंडारा डोंगरावर तर फायनली पतंग उडाली, कारण इथे हवा आहे मस्त पैकी छान। लय लांब गेली बघा, शंभूची पतंग उंच उडाली। इकडे हो, ओरडू नको। खाली आली। ए तिथं बस शंभू तिथं बस, जा दिव्याकडे, लवकर जा दिव्याकडे बसायला। गाड्या येते, अजिबात उठू नको तिथून, मी व्हिडिओ काढते, येऊ नको इथं। ए पुढे येऊ नको, गाड्या येतात अचानक। बघ किती वर लावलाय। फायनली पतंग उडवलेला आहे अशा तऱ्हेने। ये लवकर ये। दिव्या तू नको येऊ, तिथेच बस। हा बोला। तर अशा तऱ्हेने पतंग आम्ही खूप वरती लावलेला आहे। बुम, बघू शकता, थांबा दाखवते बघा, लय वर गेलाय पतंग। शंभू व्हिडिओ चालू आहे, आवाज करू नको, थांब जरा। ये लवकर, पळ जोरात, पळ। ये कोपऱ्यात उभा राहा, इकडे साईडला। वाव, लय वरती गेलाय। थांब की जरा, अजून वर लावते की त्याला। कसं वाटतंय मग आज पतंग वरती घालून? फायनली खूप म्हणजे 15-16 वर्षातून, म्हणजे खूप दिवस झाले। 10वीला वगैरे उडवला असेल, 10वीला पण नसेल। थांब शंभू, पण काय शहरात आलं का असं सण सूद वगैरे काय नाही का, म्हणजे असं जाणवतच नाही। पण आज मुलांच्या मुळे तेवढं थोडं खेळायला भेटलं, म्हणजे नाही का बरं वाटलं। आणि पतंग पण फायनली वरती गेला। फायनली वर पाठवलंय आपण, कारण म्हणलं जमतंय का नाही बघावं। थांब शंभू, अजून थोडं वर जाऊ दे, मग घे। तरी भरपूर वारं कमी झालंय खाली, तो अडकेला कशात पतंग। लय मस्त गेलाय, पण लय लांब गेलाय। असाच सोडून दिल्यावर खाली पडेल ना। सोडून दिलं तिकडे लांब जाईल की कुठेतरी, दोरा पण निघावायचा ना आपल्याला त्याचा, मग लांब गेलं। वारं पाहिजे का फास्ट, वारं असलं ना मग जाते। फक्त पतंग दिसते, एवढी शेपूट दिसत नाही क्लिअर ह्याच्यात, लय लांब आहे ना। आज रविवार मुळे भंडारा डोंगरावर भरपूर गर्दी राहते। सोड दे। कावळा आला, कावळा साईडला हो, इकडं। छान वाटते पतंग वरती गेल्याबद्दल, लय मस्त वाटते। मला वाटलं आमची पतंग वरती जाते का नाही, पण गेली।
मला तर खरं सांगू मगाशी काय वाटलं, माझ्या नवऱ्याला पतंगच उडवायचं नाही. उडवाय कसं येत नसते तर सगळं जम. ए सोड 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 शंभू शंभू सोड, खाली पडेल. तो खाली यायला लागले. सोड ना, सोड, देऊ देऊ सोड. दिवे सर, सर लवकर. वार ए इकडे गाडी आली. वार कमी झालं का यायला लागलं खाली. शंभू देऊया तुम्ही इथे व्हा. कुंड पतंग खाली जाते रे शंभू, जरा शांत बस. वारच दे नाही, वार कसलंच नाही. आता थोडं होतं मग पुरतं. जाते वरती, पण मध्ये जरा दोरा हे झालाय व लूज पडलाय व मध्ये. डेरा धरलाय लय. सर छान वाटते अशा तऱ्हेने मस्त. उठू द्या का. साईड लावू. मला या पोरांसाठी भीती वाटते, यांना मगाच म्हणते इकडे बसता तर ऐकत नाहीत. गावाकडे कसं रानात वगैरे रान मोकळा असते, सगळीकडे पतंग उडवता येते नाही का, म्हणजे काय प्रॉब्लेम नसते. पण इथं बिल्डिंग असते, उडवताच येत नाही कुठे पतंग. बिल्डिंग मध्ये काय उडवणार. सगळेजण पतंगीकडे बघतात, एवढ्या उंच उडाली म्हणून. जाता येता सगळ्यांचं लक्ष तिथंच आहे. अरे उडी उडी उडीची आहे. नक्कीच माझं नाव घेऊन ह्यांनी श्री गणेशा केला असेल पतंगीचा, म्हणूनच एवढी भारी उडाली आहे. बघा मस्तपैकी छान मोकळा रस्ता आहे, वाहनं चालू आहेत म्हणूनच भीती वाटते पोरांना. इथं गाडी लावली आहे. सर तुम्ही पाय देऊ नको त्याच्या. सर पतंग पडायला गाड्या लय फास्ट येतात आहे आणि पोरं काय ऐकत नाहीत. शंभू एक साइड घे. ए पाठीमागे शंभू दोरा गुंडळतोय, भरपूर दोरा सुटला पाठीमागे. वरती गेली बघू. भरपूर वरती गेली हो. वर या चालली ती. मस्त मस्त. ए गुंडळ गुंडळ शंभू. वार थोडं कमी झालंय, वारच नाही नाहीतर लईच मस्त वर गेली. पण हा हा बस बस तसं कर नसतं. जाती ती आपोआप आपोआप. हे बघा मस्त. वा वा वर चालली, डोक्यावर झाली पण. हा डोक्यावर चालली. हा सोड. बघू कुठे गेली, दिसती का घेत. एक खेचायची नाही खाली येड्या. सोड. आग दोरा इकडे चालला गेले. आता ही यांनी घेतले सूत्रधार हे झालेले आहेत. नेट नेट नेट. आगा दोरा गुंडळून हे करू नको, गुतडेल सगळा. शंभू शंभू दोरा हे करू नको. पडणारे पडणारे माझ्याकडे. आली आली खाली आली. आली का खाली. हिदर हिदर हिदर. एकदम कशाला सोडली सर. ए सर मागो. कोणीच हे केली. शंभू मागव मागव शंभू. पतंग कधी चालवली नाही. पाय देऊ नको. शंभू दिव्या एकदम कोपऱ्यात व्हा. शंभू त्यांच्या मागे मागे करू नका, एका साईडला बस. नाही पतंग फाडून टाकेल मी. पतंग खाली यायला लागली होती माझ्याकडून. झाड आहेत भरपूर, झाडात अडकायची भीती वाटते. तेच झालं माझ्याकडनं एकाएकी दोरा खाली पडला. देऊ एका साईडला. हो वारा नाही रे. पळू नको पळू नको, गाड्या येतात. पतंग घेतली खाली अशा तऱ्हेनं.
कारण माझ्या चुकीमुळे पतंग खाली आली. बस झालं या. शंभू तिथं डोळा गुंडाळतोय. शंभूकडे लक्ष द्यावं लागतंय कारण शंभू खूप खोडपत्री आहे नाही का. गाड्या आल्या तरी पण तो बाजूला सरकत नाही. सर सर इकडून चाल, इकडून पळू नको. वाहन येते ती. शंभूची पतंग पण फायनली वरती गेली. त्याला आनंद झाला असेल भरपूर. मगाशी त्याची पतंग हसतोय बघा. हळूच थांबा तुम्हाला दाखवते. मगाशी त्याला वाटलं त्याची पतंग वरती जाणार नाही. शंभू पतंग वरती गेली का बाळा? कसं वाटलं? तुझा आवाज येत नसेल. कसं वाटलं? मजा वाटली. थांब आता वार आलं ना अजून उडू आपण. थांब इकडे. तसं नाही गुंडळत. इकडे मी गुंडळत. एका साईडला हो शंभू. गाडी शंभू ऐकतच नाही टर्न घ्यायला. गाड्या येतात भरपूर. शंभू थांब तिथंच थांब. घामाघूम झाले. माझ्या चुकीमुळे पतंग खाली आली. बघ पुतळा झाला का नाही तो बघ. तर अशा तऱ्हेने आमचं पतंग उडवून झालेलं आहे आणि आता रिटर्न जाणार आहे कारण पोरांना झोप आली आहे. कारण दिव्या इकडे आली नंतर काय वार आलं नाही खूप, त्याच्यामुळे पतंग एकदाच उडवला. म्हणलं तरी पण बरेच वेळ झालं. मग आता म्हणलं थोडं पोटपूजा करावी, घरी जायचंय. तर आजचा दिवस मजेत गेला कारण रविवार होती, सुट्टी होती. तेवढंच काय सकाळपासून करमत नव्हतं. 15 जरा व्यवस्थित वाटलं. आणि कसं जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी पतंग वगैरे उडवायला आम्ही पण असं मागं लागायचं वडिलांच्या नाही का, हे करा ते करा, पैसे द्या, हे करा. देत नव्हते पण तरी पण रडायचं वगैरे. पण ठीक आहे असो, खेडेगाव नाही आपल्या इथं, तरी पण पतंग उडवण्याचा आनंद घेतला. पहिले रडून मागावं लागत होतं, आता पोरांना न रडता भेटते. लाड आहे पण त्यांना एवढं एन्जॉय करता येत नाही. खेडेगावात कसं पतंग कुठे उडता येते किंवा हे झालंच, पण बाकीचे सगळे सण वगैरे सेलिब्रेट करता येतात गावच. पण शेवटी इकडे कसं शहरामध्ये असल्यामुळे काही जमत नाही एवढं. पण आज दिवस मस्त वाटला, काही झालं एन्जॉय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आणि खरंच कमेंट करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला आमचे असे व्हिडिओ आवडतात. तर आम्ही असे व्हिडिओ बनवू. अजून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. थँक्यू, बाय.